इथे ओशाळला जन्म हे दारूवर आत्मकथन आहे. स्त्री असली म्हणून काय झाले, माझ्यावर अन्याय काय करता. अक्षरशः समाजातील काही व्यक्ती माझ्यावर बलात्कार करतात. सर्वांची वैचारिक पातळी नष्ट करतात. स्वतःची वैचारिक पातळी नष्ट करतात. कोणाकडे न्यायची तक्रार, कोण घेणार त्याची दखल, कोर्टात मला न्याय मिळणार का, हा बिकट सामाजिक प्रश्न कोण सोडवणार. समाजात लागलेली ही कीड कोणत्या औषधाने दूर होणार, कोणता उपाय यावर चालेल. समाजाची दैन्य अवस्था पाहून मी अगदी गुदमरून गेले. भीती, भयानक, केविलवाणी, लाजिरवाणी ही स्थिती नुसता विचार मनात अस्वस्थ करून सोडतो. अशा अज्ञान लोकांना समाजात बंधने नाही, नीतिमूल्ये नाहीत. नुसते मदिरा मदिरा म्हणून ओरडता, मला दूषणे देता, माझे शोषण करता, माझ्या विरुद्ध कारवाया करता, पण स्वतः माणूस म्हणून आहे का काय. मदिरा पिल्याने आत्मघात होतो हे माहिती असून सुद्धा चक्क अतिरेक करतात. केव्हा केव्हा गाढवासारखे रस्त्यावर लोळतात. रस्त्यावर अडथळा नको म्हणून गल्लीतील चिखल, माती, थुंकी यांनी लेबरलेला माणूस पाहून अक्षरशः किळस येते. त्याला स्वतःची कपड्याची शुद्ध असते का. म्हणून माणूस आणि पशु यातील फरक तो काय हे समजत नाही. मी म्हणते माझे सेवन करा. मी म्हणते आपल्या मुलांना विचारू नका, त्यांना उपाशी ठेवा. मी म्हणते का आई, पत्नी, भाऊ यांना विसरा. परवा झोपडपट्टीतील एक तान्ह्या मुलाला दूध मिळाले नाही. त्या माऊलीने स्वतः काबाड कष्ट करून आणलेल्या पैशांनी चूल पेटवणार होती. सर्व भुकेलेल्या जीवांना घासभर पोटात अन्न घालणार होते. परंतु इतक्यात करता माणूस म्हणजे राक्षसाचा आला. त्या पैशाची मागणी करू लागला. मला दारू प्यायची, मला आता असतील नसतील तेवढे पैसे दे म्हणून गोंधळ घातला. त्या माऊलीच्या पाठीत 2-3 गुद्दे घातले. ओरबारून वेळ आली तर नडे दाबून पैसे वसूल केले. महाराज गेले. लहान लेकरांना सकाळपासून दूध नाही, अन्न नाही याची खंत कोणाला. शेवटी ही भूक चुरमुऱ्या किंवा बटरावर भागवावी लागली. ही दशा या मुलांची. आता यांना धड औषध नाही, शिक्षण नाही, कोवळी पोरे लागतात कामाला. बाप असून फायदा ना तोटा. सांगा. हे पाहून मला वाटते की कोणी निर्माण केले मला. ही दशा अंगावर शहारे आणणारी आहे. वृद्ध माता पिता बिना औषधाने तरफडतात याची दखल नसते. मी म्हणते का मुलांना शाळेत घालू नका, मी म्हणते का मुलांना दूध देऊ नका. हे पाहून माझ्या पोटात भडका उठतो. नुसता जीव गुदमरून निघतो. पण करणार काय. आता हे दुसरेच उदाहरण पहा. हा माणूस चांगल्या कंपनीत नोकरीला आहे. पगार असा बऱ्यापैकी आहे, पण निम्मा दारूतच जातो. आज काय या मित्राने दिली, उद्या काय दुसऱ्या मित्राने दिली. त्याचबरोबर हॉटेलचा नाश्ता आला फुकटचं सुरुवातीला मिळणारे औषध किती महाग पडते. नंतर या महाशयाची पाळी येते. अर्धा पगार आईच्या किंवा बायकोच्या हातात. एक महिना अखेरची मजा. डबा व्यवस्थित नसला की आदर आपट, बायकोला मारहाण. एवढा पगार जातो कुठे. असा डबा दिला म्हणून वर विचारणार. आम्ही स्त्रियांकडे एकीकडे स्त्रीमुक्ती आंदोलन, दुसरीकडे स्त्रीवर जातीवर 2-4 अत्याचार. स्त्री पुरुष हा तराजू केव्हा समान होणार. अगदी सोन्याच्या काट्यासारखा. तो दिवस आठवतो. त्या मुलीचे आई वडील श्रीमंत मुलगी, गोरी पान, नाजूक, शिक्षण घेत असलेली. पण आई बापाला लग्नाची घाई, कर्तव्यातून मुक्त व्हायचे म्हणून म्हणा किंवा जबाबदारी बाजूला करण्याचे म्हणा. मुलगा सुंदर, सुस्वरूप, आलिशान बंगला, सर्व सुखे पारदळी आली होती. शेवटी आई बापांना आपल्या लाडक्या मुलीचा विवाह त्या श्रीमंत मुलाशी सोने नाणे देऊन भरपूर खर्च करून मोठ्या थाटामाटात उरकला. समाजात मोठी प्रतिष्ठा मिळाल्यासारखे वाटले. जीव पडला एकदा आईचा बाबांचा खाली. थोड्या दिवसात कळले वयाच्या 15व्या-16व्या वर्षी या मुलाला दारूचे व्यसन जडलेले होते. त्यामुळे लिव्हर खराब झाला होता.
मुलगा ॲडमिट बेशुद्ध अवस्थेत होता. मुलाचे आई वडील त्याच्यासाठी रोज देवाला अभिषेक, नवस, अंगारे दुपारे अन्न. आता तुम्हीच विचार करा, हा मुलगा अज्ञान असताना डोळ्यात तेल घालून आई वडिलांनी नको का लक्ष द्यायला? जास्त झाल्यावर त्याचे विचार सुरू. या मुलीच्या आई वडिलांनी मुलगा व्यसनाधीन आहे का, पैसे मिळवण्याची अक्कल आहे का, नको का विचार करायला? का श्रीमंती थाट चारचाकी असली म्हणजे झाले? आता ही मुलगी पहा, फुलासारखी वगळणारी, मैत्रिणीत खेळणारी, अल्लड रुसणारी, आता मात्र आपल्या पतीची म्हणजे दारूबंद नवऱ्याची हात उघड्या डोळ्यांनी पाहते बंद. न विचारा दिलमुख बावरलेली, नवीन घरात गुजरी बावली, शाब्दिक आघात सहन करणारी, सर्व काही शोषित मनाने जबाबदारीने प्रौढ बाई सारखी सहन करते. वर बाणाचा वर्षाव चालूच आहे. सासरच्या चालीरीती माहिती नसणारी अल्लड मुलगी किती पोक्त झाली बरे. आई वडिलांचे काम संपले, मुलीच्या आता पस्तावा. काय म्हणावे चालू काय म्हणावे या लाचारीला? ऋषी मुनींनी देवाने सुद्धा समोरच प्राशन केला आणि स्वतःची फजिती करून घेतली. शुक्राचार्यांनी समोरच प्राशन करून कचास संजीवनी विद्या दिली. पूर्वपार पासून तेच चालत आले. मादक पदार्थ सेवन करणाराला नातेच नसते, म्हणे दारूला नाते गोते काहीच नसते. आई वडील, भाऊ बहीण, पत्नी मुले बाळे हे सर्व नातेवाईक असले तरी ते दूरच. मला मात्र अगदी चिकटून घेतले. माझ्याशिवाय त्यांना काहीच सुचत नाही. माझे नुसते शोषण करतात. या वेळे काळाचे भान नसते. या धकाधकीत माझे मन अगदी अस्वस्थ झाले. समाजात, कुटुंबात, राष्ट्रात कित्येक प्रश्न डोळ्यासमोर उभे असतात. त्याचा कोण विचार करणार? सारे डोळे झाकत चालू आहे. या निषेबाजीने किती रास होणार कोणास ठाऊक. अशा अनेक घरातील प्रत्येक मातेची, भावाची, बहिणीची, प्रत्येक बालकांची केविलीने हाक माझ्या हृदयात छेदीत जाते. त्यांची उपासमार, त्यांचे शिक्षण, त्यांचे हे प्रश्न सातत्याने माझ्या डोळ्यासमोर उभे राहतात. मला कुणी निर्माण केले हेच समजत नाही. जन्माला आले त्याच वेळी देवाने मला नेले असते तर फार बरे झाले असते. तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती करते, माझा त्याग करा, त्याग करा, त्याग करा. मदिरा दारू दारू हे नाव सुद्धा घेऊ नका. तुमच्या वागण्याने मी गुदमरून गेलाय. रसिक जनानो, हे आत्मकथन मला स्वतः सांगण्याची वेळ येऊन ठेपली. मला एकांत वासात राहू द्या. माझ्यावर अन्याय करू नका. आमचे कुटुंब, समाज, राष्ट्र याकडे लक्ष द्या. अधर्म करू नका अशी कळकळीची विनंती करते. तुम्हाला देवाची शपथ घालते, परत मला स्पर्श करू नका, पापात पडू नका. सौ